नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 29 क्लास 5 मॅथ्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स डायमीटर बी? आता या ठिकाणी आपल्याला सर्कलची रेडियस दिलेली आहे, ती म्हणजे 5 सेंटीमीटर. तर राईट डाऊन करून घेणार या प्रकारे. रेडियस इक्वल टू 5 सेंटीमीटर. रेडियस नेहमी आर या अक्षराने दाखवले आहे. आर इक्वल टू 5 सेंटीमीटर. व्हॉट विल इट्स डायमीटर बी? आता या ठिकाणी आपल्याला डायमीटर शोधून काढायची आहे. डायमीटर नेहमी डी या अक्षराने डिनोट केले आहे. आता या ठिकाणी आपल्याला रेडियस माहिती आहे, आपल्याला काय शोधायचे आहे? डायमीटर शोधायचे आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला रेडियस दिलेली असेल आणि डायमीटर शोधून काढायची असेल तर रेडियसच्या दुप्पट म्हणजे रेडियसला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डायमीटर मिळत असते. म्हणून या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत 2 मल्टिप्लाय बाय आर. आर म्हणजेच काय? तर रेडियस इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी रेडियस किती दिलेली आहे आपल्याला? 5. म्हणून या ठिकाणी लिहिणार 5 इक्वल टू 10. देअरफॉर डायमीटर इक्वल टू 10 सेंटीमीटर. कारण या ठिकाणी 5 सेंटीमीटर ही आपल्याला रेडियस दिलेली होती, म्हणून या ठिकाणी 10 सेंटीमीटर ही आपल्याला डायमीटर मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 2. इफ द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 6 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स रेडियस बी? बघा आता या ठिकाणी आपल्याला डायमीटर दिलेली आहे सर्कलची. या ठिकाणी आपल्याला रेडियस शोधून काढायची आहे. बघा या प्रकारे आपण लिहिणार आहोत. या ठिकाणी आपल्याला डायमीटर दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार डायमीटर इक्वल टू डायमीटर डी इक्वल टू 6 सेंटीमीटर. आपल्याला काय शोधून काढायचे आहे? रेडियस. म्हणून रेडियस आर इक्वल टू. बघा आता या ठिकाणी डायमीटर दिलेली आहे, रेडियस शोधून काढायची आहे, म्हणून या ठिकाणी आपण त्याचा फॉर्म्युला लिहिणार. जर डायमीटर दिलेली असेल आणि रेडियस शोधायची असेल तर डायमीटरला जर 2 ने डिव्हाइड केलं तर रेडियस मिळते. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला राईट डाऊन करणार डी अपॉन 2. डी म्हणजेच काय? तर डायमीटर. डायमीटर किती आहे? 6. म्हणून 6 अपॉन 2 इक्वल टू 6 ला जर 2 ने डिव्हाइड केलं, बघा या प्रकारे 6 ला जर डिव्हाइड केलं 2 ने तर 2 3 जा 6. या ठिकाणी आन्सर मिळालं 3. म्हणून या ठिकाणी रेडियस मिळाली, रेडियस आर इक्वल टू 3 सेंटीमीटर. अशा प्रकारे ही डायमीटर दिलेला होता आणि आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरून या ठिकाणी रेडियस शोधून काढली. क्वेश्चन नंबर 3. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय फिलिंग इन द ब्लँक्स. बघा आता या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे. या ठिकाणी रेडियस दिलेली आहे, डायमीटर शोधून काढायचे आहे. सेकंड कॉलम मध्ये या ठिकाणी डायमीटर दिलेली आहे, आपल्याला रेडियस शोधायची आहे. थर्ड कॉलम मध्ये रेडियस दिली आहे, डायमीटर शोधायची आहे. आणि फोर्थ कॉलम मध्ये डायमीटर दिलेली आहे, रेडियस शोधून काढायचे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी रेडियस दिलेली आहे 4 सेंटीमीटर. आपल्याला काय शोधायचं आहे? डायमीटर शोधायचं आहे. बघा जर रेडियस दिलेली असेल आणि डायमीटर शोधायची असेल तर नेहमी 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे रेडियसला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 2 जा 8. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायमीटर मिळणार आहे 8 सेंटीमीटर. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. बघा या ठिकाणी डायमीटर दिलेली आहे, आपल्याला शोधायचं काय आहे? रेडियस. जर डायमीटर दिलेली असेल आणि रेडियस शोधायची असेल तर या डायमीटरला 2 ने डिव्हाइड करायचं. 16 ला 2 ने डिव्हाइड करायचं. बघा आता या ठिकाणी 16 ला 2 ने जर डिव्हाइड केलं तर 2 8 जा 16 0 0. या ठिकाणी आन्सर किती मिळालं? 8. म्हणून या ठिकाणी रेडियस बनली 8 सेंटीमीटर. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. या ठिकाणी रेडियस दिलेली आहे 9 सेंटीमीटर. काय शोधायचं आहे आपल्याला? डायमीटर. 9 सेंटीमीटर रेडियस आहे, आपल्याला शोधून काढायचं आहे डायमीटर. म्हणून काय करावं लागणार? 9 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. जर रेडियस दिली असेल आणि डायमीटर शोधायचं असेल तर नेहमी 2 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे 9 2 जा किती बनले? 18. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 18 सेंटीमीटर ही डायमीटर मिळाली. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. 22 सेंटीमीटर डायमीटर दिलेली आहे. या ठिकाणी शोधायची आहे रेडियस. जर डायमीटर दिलेली असेल आणि रेडियस शोधायची असेल तर दिलेल्या डायमीटरला 2 ने डिव्हाइड करायचं. म्हणजे 22 ला 2 ने डिव्हाइड करायचं. 2 1 जा 2, 0 राहिला, 2 घेतला, 2 1 जा 2 0.
या ठिकाणी आन्सर किती मिळालं 11 म्हणजे या ठिकाणी 11 सेंटीमीटर काय बनली रेडियस बनली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेडियस दिली होती, या ठिकाणी आपण डायमीटर शोधून काढलं, या ठिकाणी डायमीटर दिलेली होती रेडियस शोधून काढलं. अशा प्रकारे आपण ह्या ज्या ब्लँक्स दिलेल्या होत्या त्या कंप्लीट केलेल्या आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 29 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.